एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते। संजय राऊत यांचा मोठा दावा। दिल्लीमध्ये अहमद पटेलांना भेटले होते आणि पृथ्वीराज चव्हाणांना याबद्दल विचारा असं आव्हान। नाना पटोलेंची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना होळीच्या शुभेच्छांसह मुख्यमंत्रीपदाची ऑफर। भगवा रंग आवडेल त्यांनी सोबत यावं, शिंदेंचं उत्तर। तर नानांनी जनतेचा विश्वास जिंकावा, बावनकुळेंचा खोचक सल्ला। नाना पटोलेंच्या ऑफरबद्दल त्यांनाच विचारा। शरद पवारांनी झिडकारला प्रश्न। सत्तेचा गैरवापर करून कुणी धार्मिक तेढ निर्माण करतंय का बघा, असा सरकारला सल्ला। पटोलेंची ऑफर ऐकून माझी वाचाच गेलीय, खासदार राऊतांची टीका। पटोलेंनी ऑफर दिली असेल तर त्यांच्याशी चर्चा करू, राऊतांची प्रतिक्रिया। मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी आल्याविषयी आता पवारांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार। बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकरांचे पूर्णाकृती पुतळे तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्याची मागणी। गेल्या वर्षी विदर्भ मराठवाड्यामध्ये 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या। मंत्री मकरंद पाटील यांची लेखी उत्तरामध्ये कबुली। सर्वाधिक आत्महत्या अमरावती विभागात। पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेच्या पैशांचा खर्च होईल। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना नाशिक कोर्टाचं निरीक्षण। सत्र न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये याचिका। महाराष्ट्रामध्ये पॉक्सोची तब्बल 42,000 प्रकरणं प्रलंबित। आरटीआयच्या अंतर्गत धक्कादायक माहिती उघड। 30 पैकी केवळ एक विशेष न्यायालय काम करत असल्यामुळे खटले पडू। गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये आजपासून 2 रुपयांनी वाढ। गाईचं दूध प्रति लिटर 58 रुपये तर म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपयांवर। जळगावमध्ये शुक्रवारी सोन्याच्या दराचा उच्चांक। प्रतितोळा 91,464 रुपयांचा दर। आठवड्याभरामध्ये चांदीच्या दरामध्ये सुद्धा किलोच्या मागे 8,000 रुपयांनी वाढ। मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये आज रंगणार वुमन्स प्रीमियर लीगची फायनल। तिसऱ्यांदा फायनल गाठलेल्या दिल्लीला पहिल्या विजेतेपदाची आस, तर मुंबई इंडियन्सचा दुसऱ्या विजेतेपदावरती डोळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।